नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 6 एकदम सुंदर आणि सोप्या छोट्या रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. अतिशय सोप्या रांगोळ्या होणारे आपण 5 ते 1 डॉट पाडून चौकोन आखून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बाहेरून पाकळ्या काढत जायचे. बघू शकता अतिशय आकर्षक करणाऱ्या अशा छोट्या आणि सुंदर आपल्या रांगोळ्या होणारे. शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. अशा पद्धतीने रेषा मारून छोटे डॉट पाडून घ्यायचे. बघा खूपच सोप्या रांगोळ्या आहेत. तुम्हाला दिसायला कठीण वाटतील. अगदी सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. ज्यांना रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात. हे बघा छोटे आपण चारी बाजूला पाकळ्यांमध्ये टिपके टाकून घेणार आहोत. तुम्ही देवारा समोर किंवा शुभ दिवशी काढू शकता अशा शुभ रांगोळ्या. अगदी सकाळी घाई असेल तर अशा पद्धतीने नक्कीच काढा तुम्ही रांगोळ्या. बघा 2 पाकळ्या आणि पानाचा आकार हलका शेड आपल्याला करून घ्यायचं आहे. बघू शकता चारी बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा. मध्ये डॉट पाडून आपल्याला अशा पद्धतीने लांबसर रेषा पाडून घ्यायच्या आहेत. थोडं आपल्याला वरच्या बाजूला एक डॉट पाडून घ्यायचे. बघू शकता. याच्यानंतर आपण 2 ते 2 डॉटच्या 5 रांगोळ्या शिकणार आहोत. म्हणजे टोटल आपल्या 6 रांगोळ्या होणार आहेत. आता दुसरी रांगोळी बघा 2 ते 2 डॉट. फक्त आपल्याला चौकोन आखून घ्यायचे. बघू शकता व्यवस्थित करून घ्यायचे चौकोन. मध्येही आपल्याला चौकोन आखून घ्यायचे. थोडं मधल्या भागाला आपल्याला गोल करत जायचे. बघा थोडं क्रॉसमध्ये रेषा ओढायची आहे. इथूनही क्रॉसमध्ये. इथून आपल्याला पानाचा आकार घ्यायचा आहे. बघू शकता इथून थोडं डबल गोल करून घ्यायचं आहे. हलक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. हे बघा इथं 3 फ्लावर काढून घ्यायचे आहेत आपल्याला. थोडा बोटाने पंच करून घ्यायचे आपल्याला कलर डॉट पाडून. मध्ये ही रेषा ओढून घेणार आहोत आपण चौकोनमध्ये. बघा थोडे व्हाईट डॉट पाडून घ्यायचे आपल्याला. आता याच्यानंतर शिकणार आहोत तिसरी रांगोळी 2 ते 2 डॉटची. खूपच आकर्षक करणारी रांगोळी. 2 ते 2 डॉट.
थोडं आपल्याला कलरचे डॉट टाकून गोल गोल करून घ्यायचे, म्हणजे डिझाईन तयार होईल. आपल्याला एक काडी किंवा मार्कर किंवा पेन घ्यायची किंवा अगरबत्तीची काडीनेही अशी डिझाईन काढू शकता. बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने काढते. चारी बाजूला आपण सेम त्या पद्धतीने काढून घेणार आहोत. त्याच्यामध्येही कलर डॉट पाडून घ्यायचे आपल्याला. बघा इथंही आपल्याला 4 रेषा आणि थोडं लांबसर आणि डॉट पाडून घ्यायचं आहे. चारी बाजूला सेम त्या पद्धतीने छोटे छोटे डॉट ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने. मध्ये ही गोल करून आपल्याला मोठे मोठे असे आजूबाजू डॉट ठेवून घ्यायचे आहेत. बघू शकता. थोडं एका बोटाने आपल्याला सरकत जायचं आहे. मध्येही कलर पाडून घेतला आहे. आता आपण शिकणार आहोत खूपच सुंदर रांगोळी. चौथी सेम त्या पद्धतीने चौकोन आखून घ्यायचे आपल्याला. बाहेरूनही आपल्याला चौकोन आखून घ्यायचे. आजूबाजूला चारी बाजूला आपल्याला डॉट पाडून घ्यायचे. थोडं गोल करून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण विरुद्ध कलर टाकून घेणार आहोत. इथून एक पाकळी, इथून एक पाकळी आणि पानाचा आकार अशा पद्धतीने थोड्या हलक्या हलक्या रेषा व्हाईट कलरच्या चारी बाजूला सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. पिवळा कलरचे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत चारी बाजूला. मध्येही थोडं गोल करून आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत 4-4. आता आपण सुंदर अशी 5वी रांगोळी शिकणार आहोत. त्याच्यानंतर इथं थोडं एका बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचे, म्हणजे गोल आकार येतो. हे बघा 2 ते 2. त्याच पद्धतीने आपल्याला चौकोन आखून घ्यायचे. हे बघा चारी बाजूला पानाचा आकार तयार करून घ्यायचा आपल्याला. त्याच्यामध्ये रेषा आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत. 3-3 रेषा नंतर आडव्या. इथून गोल आणि इथून गोल अशा पद्धतीने घ्यायचं आपल्याला. चारी बाजूला इथून वरती बरोबर पानाच्या टोकावर आणि इथूनही पानाच्या टोकावर अशाच पद्धतीने करून आपल्याला 3-3 फ्लावर काढून घ्यायचे. बघू शकता. थोडं आपल्याला हलकं हलकं अशा शेड द्यायचा आहे व्हाईट रांगोळीचा. इथूनही गोल गोल करत जायचे. बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा. इथून छोटे छोटे आपल्याला डॉट पाडत जायचं आहे.
इथं आपल्याला 2 रेषा आणि 1 डॉट असं पाडून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपण अतिशय सोपी आणि सुंदर रांगोळी शिकणार आहोत. 2 ते 2 डॉटची चौकोन आखून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, इथून पानाचा आकार, चारी बाजूला अशाच पद्धतीने पानाचा आकार. तीन रेषा मारून डॉट ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा, अशा पद्धतीने अतिशय सोप्या आपण 6 रांगोळ्या शिकलो आहेत. आणि तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. कारण मी खूपच सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणल्या आहेत. छोट्या छोट्या तुळशीसमोर किंवा शुभ कार्याला तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने रांगोळ्या. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण मी खूप यूजफुल व्हिडिओ आणत असते. पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही.